नमस्कार. मी बसवेश्वर लावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक आहेत. आम्ही खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं कव्हरेज करत असताना या ठिकाणी एक आजोबा होते, ते पेपर वाचत बसले होते आणि आपण त्यांना बोलणार आहोत. एकंदरीत त्यांच्याशी मनसोक्त गप्पा करणार आहोत. काय नेमकं सुरू आहे काय नाही. आपल्यासोबत आजोबा आहेत. आजोबा नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? तातेराव तुकाराम डोंबाळे, हा. गणेशवाडी, हं, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. हं. मला सांगा, मस्त आंब्याचं झाड आहे, हो बाज आहे, हो मस्त सावलीमध्ये बसलात. हो. काय तर शेतीमध्ये काय आहे? शेतीमध्ये काय गहू आहे, ज्वारी आहे, हरभरा, शेंग, भुईमुग शेंग आहे. बरं मला सांगा, शेती हे किती वर्ष झालं तुम्ही करता? मी माझ्या वडील पार्श्वत शेतीचा धंदा आहे. मी काही दिवस शाळेत होतो. आमच्या काळात हायस्कूल म्हणून जवळ नव्हतं. एक हायस्कूल म्हणलं तर जिल्हा झेडपी, जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. नंतर इथं कुठल्याच भागात नव्हतं, म्हणजे शाळा जवळ नव्हती. शाळा हायस्कूल नव्हतं. मग आम्ही असे हायस्कूलला हेरला बरेच गावचे मुलं होतो. उदाहरणार्थ रोहिणा होता, सांडूळ, मांडूळ, कबन, सांजवी, डिग्रळ, डिगूळ, करडखेल, वायगाव, सताळा, गणेशवाडी, असे एवढ्या गावचे लोक शिक्षण घ्यायला मुलं जात होतो. बरं त्या काळात म्हणजे तुमच्या सोबतचे आणखी कोणी क्लासमेट वगैरे भेटतात का? आमचे अजून बरेच भेटतात. आमचे क्लासमेट गोविंद केंद्रे आहेत, अजून बरेच आहेत. काही बरेच राजकारणातले देखील आहेत मुलं. आता मुलं म्हणायचं, आमच्या काळात मुलं म्हणत होतो आम्ही, म्हणून मुलं म्हणायचं काय. बरं मला एक सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, अनेक उमेदवार गावामध्ये येत आहेत. काय वाटतं एकंदरीत जर चर्चा बघितली गेली तर म्हणजे कोण सरस ठरवलं? आम्ही सध्या बनसोडे साहेब कर्तव्य आमच्या तालुक्यासाठी लाभलेला आहे. त्यांनी काम आमचे बरेच केलेलं आहे आणि माणूस देखील माणूसच आहे. आणि आम्ही त्यांनी काळजी करायचं कारण नाही, आम्ही हेर मतदारसंघातून आहोत आणि राष्ट्रवादीचा आमचा सगळ्या लोकांचं मत आहे. आता बोलत बोलत तुम्ही सांगितलं की माझे आमदार गोविंद केंद्रे हे तुमचे वर्गमित्र होते. त्यावेळेस एक जुनी आठवण, काही जुनी आठवण, आम्ही बरेच खेळ ठेवत होतो. राजकारणामध्ये आम्ही कुठं मोर्चे निघाले, बाबा आढाव कोणी असे आले त्या सगळ्याच्या मोर्चावर जात होतो. म्हणजे थोडं आम्हाला नाजच होता तसा राजकारणापासून, शाळेत असतानाच. मग तुमच्या वर्गमित्रापैकी एक जण आमदार झाले. हो हो हो. कधी बोलतात का? हो, कधी भेटले की रामरामच्या अशी पुढे जात नाहीत, आणखी देखील जात नाहीत. बरं मला सांगा, आपण शेती करता, ती शेती खरंच परवडते का? परवडणार शेती पण नाही, शेती पळग ठेवता येईना. परवडणार होय, बरोबर आहे, पण काय करणार आईला जायची. आम्हाला दुसरा व्यवसाय काही नाही. बहुधारक शेतकरी आहे मी. किती आहे शेती? शेती 5 एकर. 5 एकर. हो. पाणी कसं आहे? पाणी बोरचं आहे, पण ते बी 12 महिने चालणार नाही, 2 महिने खंड पडतोय. बरं मला सांगा, काय आणखी विकास झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आमच्या गावचा विकास काही बरेच काही थोडे गावातले रस्ते राहिल्यात आणि पाण्याचे 2 महिने 3 महिने आम्हाला कमतरता पडलेली उन्हाळ्यामध्ये. आणि दर वर्षाला ते भाड्याने घेतात, बोर कोणाचा हे करतात, पण ते अडचणीतले काम आहे. म्हणजे कायमस्वरूपी पाण्याची योजना हवं. तर हे होते आजोबा, आपण त्यांच्याशी बोललेलो आहोत. मी बसवेश्वर लावळे, माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, उदगीर, गणेशवाडी.